नमस्कार. भक्ती प्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे प्रज्ञापुरीत अभूतपूर्व पर्व. कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करावे. त्यामुळे स्वामींच्या अशाच नवनवीन लीलांचा अनुभव घेता येईल. तर चला कथेला सुरुवात करूया. प्रज्ञापूर म्हणजेच अक्कलकोट, सोलापूरच्या जवळील एक छोटंसं गाव, पण महत्त्वाचं गाव. योगीराजांनी त्यांच्या लीलाविलासासाठी निवडलेलं एक खास ठिकाण. योगीराज पुढची 2 दशकं आता याच अक्कलकोटात राहून आपल्या पृथ्वीवरील अवताराची परिसीमा गाठणार होते. त्यांनी निवड केलेला हिमालयाच्या भूगर्भाखालील योगी आणि योगिनींनाही आता त्यांचे लीला सहचर बनून वेळोवेळी त्यांच्या कार्यात सामील होणार होते. अक्कलकोटचे राजे श्रीमंत शिवाजीराजे नुकतेच दिवंगत झाले होते. इसवी सन 1856 चालू होतं. देशात इंग्रज सरकार विरोधी राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणावर सुरू होत्या. 4 महिन्यांच्या अवर्षणानंतर कार्तिकात दिवाळीनंतर अक्कलकोटास पाऊस पडला. श्रीमंत शहाजीराजांच्या निधनानंतर आता श्रीमंत मालोजीराजे हे अक्कलकोटच्या गादीवर आले होते आणि कारभार पाहू लागले. वेळ आली होती. सोलापूरहून निघून अक्कलकोटच्या अर्ध्या वाटेवरच गायब झालेले योगीराज आता अक्कलकोटच्या वेशीवर प्रकटले होते. त्यांनी त्या छोट्या गावावर आपली कृपादृष्टी फिरवली. अक्कलकोट नगरी ही जणू योगीराजांची वाटच पाहत होती, कारण पुढची काही वर्ष योगीराजांच्या निवासाने ती पुनीत झाली होती. झपाझप पावलं टाकत योगीराजांची स्वारी वेशीजवळील खंडोबाच्या मंदिरात पोचली आणि सहजपणे ओट्यावरील एका खांबाला टेकून आत्मग्न अवस्थेत बसून राहिली. येणारा जाणारा त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होता. कोणासही कल्पनाही नव्हती साक्षात परब्रह्मच आज येथे येऊन बसलेले आहेत. सोलापूरहून निघून अक्कलकोटच्या अर्ध्या वाटेवरच कार्यालयीन कामासाठी सोलापूरला परत बोलवून घेतलेले चिंतोपंत टोळही योगीराजांच्या नंतर बऱ्याच वेळाने आपल्या सेवकासह अक्कलकोटात येऊन पोचले. हम किसी के ताबेदार नहीं है असं रागाने बोलून योगीराज गायब झाल्याचं त्याच्या सेवकाने सांगितल्यावर त्यांचा धीरच सुटला होता. लगबगीनं दौड करत त्यांनी अक्कलकोट गाठलं. गावाच्या वेशीवरच त्यांनी योगीराजांना खंडोबाच्या मंदिरात ओट्यावर बसलेलं पाहिलं आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. घोड्यावरून पाय उतार होऊन त्यांनी योगीराजांना नमस्कार केला आणि आपण घरी चालावं अशी विनंती केली. परंतु योगीराजांनी त्यांना आपलं घर वेगळं आहे असं सांगितलं. तरीही चिंतोपंतांनी फारच लकडा लावल्यावर योगीराज कडाडले. टोळ्या, चल निघ इथून. चिंतोपंतांना आता कळून चुकलं की योगीराज यापुढे येणार नाहीत. तेव्हा ते निराश होऊन आपल्या घरी जायला निघाले. 2-3 दिवस योगीराज खंडोबांच्या ओट्यावर आत्मानंदात बसून होते. खाण्यापिण्याची शुद्ध तर दूरच राहिली, पण जागेवरून देखील हल्ले नव्हते. गावाबाहेर एका पीराचा दरगार होता. गावात मुसलमान वस्तीही होती. त्या दिवशी अलीखान मुलानी खंडोबाच्या मंदिरावरून चालला होता. त्याने योगीराजांना गेले 2-3 दिवस तिथे त्याच जागी आपल्या तंद्रीत बसलेला बघितलं. त्याला अवलिया, फकीर, साधू वगैरेंबद्दल अतिशय उत्सुकता होती. योगीराजांची गंमत करावी अशी त्याला अचानक लहर आली. तो मंदिरातल्या ओट्यावर बसलेल्या योगीराजांजवळ गेला आणि म्हणाला, क्यों बाबा, कहाँ से आए हो? योगीराजांनी काहीच उत्तर दिलं नाही. त्यांनी पुन्हा विचारलं, अक्कलकोट में नए हो क्या? कहाँ से पधारे हो? तरीही योगीराज निर्विकारपणे बसलेलेच होते. आता आलिम खानास राग आला आणि त्याने चेष्टा सुचली. त्याने खिशातून रिकामी चिलीम काढली आणि योगीराजांना दाखवून म्हणाला, क्यों बाबाजी, हुक्का चिलीम पीते हो क्या? आताही त्याला योगीराजांकडून काहीच उत्तर नाही आलं. अलीखान आता इरेला पेटला. त्याने विचारलं, क्यों चिलम पिओगे? वेळ आली होती. योगीराज तात्काळ उतरले. हा, क्यों नहीं. अलीखानचे एकदम उडाणटप्पू मित्रही आसपास जमले होते. आता मजा बघायला उत्सुक होते.
आलिम खाननं रिकामी चिलीम योगीराजांच्या हाती दिली. योगीराज हसले. त्यांनी चिलीम हातात घेऊन दोन्हीकडच्या टोकात डोळा फिरवून हातात फिरवली. अली खान आणि त्यांचे उडाणटप्पू मित्र खो खो हसत होते. अचानक झटक्यात योगीराजांनी चिलीम तोंडाला लावली आणि श्वास आत खेचला. अलीम खानच्या टोळक्याने हसण्याची परिसीमा गाठली होती. तोच त्याचं हसणं एकदम थांबलं, कारण चिलिमीतून अग्निज्वाला आणि योगीराजांच्या तोंडातून भसाभस धूर निघत होता. रिकाम्या चिलिमीतून निघणारा धूर बघून ते हादरले. ते आता गर्भकळीत होऊन योगीराजांकडे पाहू लागले आणि हे काय करून बसलो या भावनेने ते हवालदिल होते. रिकाम्या चिलिमीतून धूर काढणारे हे बाबा आता आपल्यालाही भस्म करतात की काय अशी त्यांना भीती वाटू लागली. भीतीने थरथरत ते तिघे जण हातपाय पसरून अल्ल्याची करुणा भाकू लागले. त्यांच्या काळजाची धडधड वाढली. तेवढ्यात योगीराजांच्या तोंडून शब्द आले, ये संसार कागज की पुतली, बूंद लगे गल जाओगे, ये संसार ओस का पानी, धूप लगे टल जाओगे, ये संसार बागर का काटा, आग लगे जल जाओगे. योगीराजांचे हे शब्द कानावर पडताच अली खानची चित्तवृत्ती एकदम पालटली. मनातील भीती नाहीशी होऊन त्याची जागा भक्तीने घेतली. अली खानचे सर्व विकल्प दूर झाले. आता भोवती अजूनच गर्दी जमा झाली. तेवढ्यात चिंतोपंत टोळही आले. त्यांच्या समोर बाबा सबनीस नावाची एक व्यक्ती होती. अली खान सर्वांना सांगू लागला, आज 3 दिवस झाले हे बाबा काहीही न खाता पिता इथेच बसून आहेत. तेव्हा त्यांच्या भोजन फराळाची व्यवस्था ताबडतोब होणे गरजेचे आहे. हे ऐकून चिंतवंत पुढे झाले आणि योगीराजांना आपल्या घरी चलावे अशी पुन्हा नम्र विनंती केली. योगीराजांनी आपली भेदक नजर चिंतोपंतावर रोखताच चिंतोपंतांची हिंमतच माळवली. बाकीचेही बरेच जण प्रयत्न करू लागले. तेवढ्यात योगीराजांनी अली खानास विचारले, का रे, आमचा चोळ्या कुठं आहे? अली खाना क्षणभर काहीच बोध झाला नाही, परंतु लगेच तो बाजारपेठेतील चोळाप्पाच्या घराकडे धावत सुटला. धापा टाकीत अली खान बाजारपेठेतील चोळाप्पांच्या घरी पोहोचला आणि त्यांना हाका मारू लागला. चोळाप्पा बाहेर येऊन विचारू लागले, ओरडायला काय झालं? अली खान सांगू लागला, खंडोबाच्या देवळात एक अवलिया आला आहे, तो तुम्हाला बोलावत आहे, लवकर लवकर चला. आलिम खाननं चालता चालता योगीराजांच्या चिलिमीचा चमत्कारही चोळाप्पास सांगितला. दोघेही जवळजवळ धावतच खंडोबाच्या मंदिराकडे पोचले. प्रचंड गर्दीचा गराडा मंदिराभोवती होता. आलिम खान आणि चोळाप्पा गर्दीतून वाट काढीत पुढे सरकले आणि योगीराजांसमोर जाऊन उभे राहिले. चोळाप्पा आणि योगीराजांची दृष्टादृष्ट झाली. आता योगीराज उठून उभे राहिले. 7 फुटाच्या वर उंची, अजानुभाऊ हात, कमरेला कौपीन, तेजस्वी भेदक डोळे. चोळाप्पा डोळे विस्फारून पाहत होता. त्याचं अनंत जन्मीचं पुण्य आज फळास आलेलं त्याला उमजत होतं, पण हृदयात कालवा कालव होत असल्याचं त्याला जाणवत होतं. अंगाला बारीक कंपही सुटला होता. ही काय संवेदना आहे हे त्यालाच कळत नव्हतं. त्याचे हात नकळत जोडले गेले. मुखातून शब्द फुटत नव्हता. सर्व जनसमुदाय स्तंभित होऊन पाहत होता. तेवढ्यात चोळाप्पास योगीराजांचे शब्द ऐकू आले, चोळ्या, ओळखलास का रे आम्हाला? विसरलास की काय? अक्षय वटवृक्षाच्या विहार विसरलास की काय? योगीराजांचे हे कोड्यातले बोलणे कोणासही समजत नव्हते. चोळाप्पांनी योगीराजांच्या चरणावर लोटांगण घालून त्यांचे पाय धरले. योगीराजांनी प्रेमाने त्यास उठवून आलिंगन दिले. योगीराज आता चोळाप्पाच्या घरी निघाले. निघताना मागे वळून अली खानास म्हणाले, चलो अली खान हमारे साथ. अली खान ही कळसूत्री बाहुलीगत चोळाप्पा आणि योगीराजांच्या मागे चालू लागला. जमावातील काही लोकही त्यांच्या पाठोपाठ चालू लागले. बाजारपेठेतील चोळाप्पाच्या घरी आता जत्रा पोहोचली. योगीराजांना दरवाजात उभं करून चोळाप्पाने आपल्या पत्नीस हाक मारली, येसू, अगं येसू, आज आपल्या घरी महाराज आले आहेत, त्यांचं औक्षण करायचं आहे, लवकर बाहेर ये. येसूबाईला हे नवीन नव्हतं. चोळाप्पा कुठलाही साधू संत घरी घेऊन येत असे आणि त्याचा प्रेमपूर्वक आदर सत्कार करत असे. येसूबाऊ लगेचच तपकत निरांजन आणि कलशात पाणी घेऊन आले. योगीराजांचे चरण धुवून त्यांचं औक्षण करून त्याने त्यांना घरात प्रवेश करण्याची विनंती केली. योगीराज प्रसन्न मुद्रेने घरात प्रवेशले आणि स्थानापन्न झाले.
चोळाप्पाने येसूबाईस योगीराजांसाठी तातडीने भोजन आणण्यास सांगितले. येसूबाई भोजनाचं ताट घेऊन येण्यासाठी स्वयंपाकघराकडे वळली. अलीखान चोळाप्पाच्या दरवाजातच उभा राहून हे सर्व पाहत होता. थोड्याच वेळात येसूबाई भोजनाचं ताट बाहेर घेऊन आली आणि तिने ते योगीराजांच्या पुढे ठेवलं. योगीराजांनी लगेचच बाहेर उभ्या असलेल्या अलीखानास हाक मारली आणि ते म्हणाले, आओ अलीखान, आज हमारे साथ खाना खाओ. अलीखान बघतच राहिला. तो काळ वेगळा होता. शिवाशिव जातपात याचं समाजात प्राबल्य होतं. ब्राह्मणाचं घर म्हणून अलीखान दाराच्या आत सुद्धा आला नव्हता आणि हे अवलिया बाबा तर त्यास आतच बोलवत होते. त्यांच्या भोजनास बोलवत होते. चोळाप्पा समोर हात जोडून उभा होता. येसूबाईस हे ऐकून तर धक्काच बसला. आता हे महाराज आपलं घर बाटवणार म्हणून तिचा जीव खारीवर होऊ लागला. ती रागावून पाय आपटून फणफण करत स्वयंपाकघरात जाऊन उभी राहिली. योगीराजांना कशाचीच काही फिकीर नव्हती. शेवटी योगीराजांच्या हट्टाला घाबरून भेदरलेला अलीखान दबकत आत आला आणि योगीराजांसमोर बसला. योगीराजांनी ताटात पहिला घास अलीखानास भरवला. अलीखानाच्या घशाखाली घास उतरत नव्हता. तो कावराबावरा होऊन इकडे तिकडे पाहत होता. योगीराज म्हणाले, खाओ, आराम से खाओ. त्या दिवशी चोळाप्पाच्या घरी योगीराजांनी सर्वांसमक्ष अलीखानासमवेत एकाच ताटात भोजन केले. परब्रह्मानं भेदाभेद भोजनाच्या ताटातच मिटवला होता. भगवंतासाठी सर्वच सारखं हे आपल्या कृतीने त्यांनी दाखवून दिलं. प्रज्ञापुरीत एक अभूतपूर्व नव्या पर्वाची सुरुवात झाली. चोळ्या घरी अलीखानाला घास देता आकृत घडू लागले. योगीराजांनी भेदाभेद मिटवून नवे पर्व सुरू केले. श्री स्वामी समर्थ.